विषयीची सात्यंत कथा पूर्वीच कथिलेसे श्रोतयांकरिता, तथापि स्मरली प्रसंगोपात्तता, नको पुनरुक्तता तयाची. चांद पाटील केवळ निमित्त, भक्तोद्धाराची चिंता अत्यंत, म्हणून साई हा अवतार धरीत, स्वयेच की येत शिर्डीत. जड मूढ हीन दीन, व्रत तप संस्कार विहीन, साळे भोळे भावार्थी जन, कोण साई वीण उद्धरिता. 18 वर्षांचे वय, तेथून एकांताची सवय, रात्री कुठेही पडावे निर्भय, सर्वत्र ईश्वरमय ज्यासी. होता जेथे पूर्वी खड्डा, अवघ्या गावचा जो उकिरडा, दिवसा फिरावे चहूकडा, रात्री पहुडावे ते स्थानी. ऐसी गेली वर्षे बहुसाल, आला खड्ड्याचा उदयकाळ, उठला सभोवती वाडा विशाळ, या दीनदयाळ साईचा. अंती त्याच खड्ड्याचा गाभारा, झाला विसावा साई शरीरा, तेथेच त्यांना अक्षय थारा, झाला उभारा समाधीचा. तोच प्रणतवत्सल साई समर्थ, दुस्तर भवार्णव संतरणार्थ, ही निज चरित्र नौका यथार्थ, भक्तजन हितार्थ निर्मितसे. की ही भवनदी महादुस्तर, अंध पंगू हा भक्त परिवार, तया लागी कळवळा फार, पावेल पैल पार कैसेनी. सर्वा आवश्यक भवतरण, तदर्थ भावे शुद्धांतःकरण, चित्तशुद्धी मुख्य साधन, भगवद भजन त्यामूळ. श्रवणासारिखी नाही भक्ती, श्रवणे सहज गुरुपदासक्ती, उपजे निर्मळ शुद्धमती, जेथून उत्पत्ती परमार्था. या साईंच्या अगणित कथा, गाता गाता होईल गाथा, तरीही संकलित वानू जाता, नावरे विस्तृतता अनावर. जो जो श्रोतया श्रवणी चाड, तो तो वाढे निवेदनी आवड, पुरवून घेऊ परस्पर कोड, साधू की जोड निजहिताची. साईच येथील कर्णधार, दृढ अवधान हाची उतार, कथा श्रवणी श्रद्धा आदर, त्या पैलपार अविलंबे. गताध्यायी निरूपण, जाहले संक्षेपे हंडीचे वर्णन, दत्तभक्ती दृढीकरण, भक्त संतर्पण नैवेद्ये. प्रत्येक अध्याय संपविताना, पुढील अध्याय विषय सूचना, होत गेली ऐसी रचना, समस्तांना अवगत हे. परी संपता गताध्याय, नवती पुढील कथेची सय, साई आठवून देतील जो विषय, तोच की आख्येय होईल. ऐसे जे होते स्पष्ट कथिले, तैसेची साई कृपे जे आठवले, तेच की श्रोतया लागी वहिले, सादर केले ये ठाई. तरी आता श्रोतया प्रार्थना, दूर सारून या व्यवधाना, शांत चित्ते द्या अवधाना, होईल मना आनंद. एकदा चांदोरकर सद्भक्त, बैसूनिया मशिदीत, असता चरण संवाहन करीत, गीता ही गुणगुणत मुखाने. भगवद्गीता चतुर्थाध्याय, जिव्हेस लावून दिधला व्यवसाय, हस्ते चेपीत साईंचे पाय, पहा नवल काय वर्तले. भूत भविष्य वर्तमान, साई समर्था सर्वज्ञान, नानास गीतार्थ समजावून, द्यावा हे मन जाहले. ज्ञान कर्म संन्यासन, ब्रह्मार्पण योगाध्यायाचे पठण, नानांची ती अस्पष्ट गुणगुण, केली की कारण प्रश्नास. सर्वं कर्माखिलं पार्थ, होय ज्ञानी परिसमाप्त, संपताः त्रयस्त्रिंशत, तद्विधी प्रणिपात चालला. हा जो श्लोक 34वा, येथेच पाठास आला विसावा, बाबांच्या चित्ती प्रश्न पुसावा, निजबोध ठसावा नानास. म्हणती नाना काय गुणगुणसी, म्हण रे स्पष्ट हळू जे म्हणसी, येऊ दे की ऐकू मजसी, पुटपुटसी जे गालात. म्हणता आज्ञा प्रमाण, श्लोक म्हटला चारी चरण, बाबा पुसती अर्थनिवेदन, स्पष्टीकरण पूर्वक. तव ते नाना अतिविनीत, बद्धांजली होऊनी मुदित, मधुर वचने प्रत्युत्तर देत, वदत भगवंत मनोगत.
आता हा साई नाना संवाद भावया सर्वत्रांना विशद मूळ श्लोक पद प्रपद करू की उद्धृत गीते तुनी कळावया प्रश्नाचे वर्म तैसेच संतांचे मनोधर्म करावा वाटे ऐसा उपक्रम जेणे ये निर्भ्रम अर्थ हाता आधी गीर्वाण भाषा दुर्गम साईंस कैसी झाली सुगम आश्चर्य करीती प्रश्न सवर्म ज्ञान हे अगम्य संतांचे कधी अध्ययन केले संस्कृता कधी न कळे वाचिली गीता की तो गीतार्थ हृद्गत ज्ञाता तैसा हो करिता प्रश्नाते श्रोतयांची या समाधान भावी मूळ श्लोकाची कल्पना म्हणून अक्षरशः भगवंत वचना वदतो जे विवेचना साह्यभूत तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः हा तो गीतेचा मूळ श्लोक भाषानुसार अर्थ देख टीकाकारही झाले अनेक ते एकवाक्यात्मक समस्त नानाही मोठे बहुश्रुत गीता भाष्य पारंगत कथू लागती पदपदार्थ यथा विदित श्लोकार्थ रसपूरित मधुरवाणी नाना सविनय नम्रपणी अन्वय अर्थ आणूनि ध्यानी अर्थनिवेदनी सादर म्हणती गुरुपदी प्रणिपात गुरुसेवेसी विकीजो जीवित प्रश्नादिकी आदरवंत ज्ञानी त्या ज्ञानार्थ उपदेशिती सारांश कृष्ण कृपामूर्ती अर्जुना जे प्रेमे वदती गुरुसेवा गुरुप्रणती ज्ञान संवित्तिदायकही अर्जुना येणे मार्गे जाता तत्वदर्शी ज्ञानी तुझ करिता दावितील ज्ञानाचा रस्ता बाबा या अर्था मी जाणे शांकर भाष्य आनंदगिरी शंकरानंदी व्याख्या श्रीधरी मधुसूदन नीलकंठाधारी उपदेश परी ही देवाची प्रथम दोन चरणांचा अर्थ मान्य करीती साई समर्थ परी उत्तर श्लोकार्ध मथित साई जे कथित ते परिसा इतरही भक्त चकोरगण साई मुखचंद्र अनुलक्षून करावया अमृतकण सेवन आपसरूनी आस्थित म्हणती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दा मागील जाण अवग्रह आण अर्थास हे मी काय वदे विपरीत अर्थाचा काय करीतो अनर्थ असत्य काय पूर्वील भाष्यार्थ ऐसे ही निरर्थ नामानी ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी तेथे अज्ञान पद जै घेसी यथार्थ घेसील प्रबोध ज्ञान नव्हे बोलाचा विषय कैसे होईल ते उपदेश म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय करी मग प्रत्यय अनुभवी परिसिला तुझा ज्ञान पदार्थ अज्ञान घेता काय रे वेचत अज्ञान वाणीचा विषय होत ज्ञान हे शब्दातीत स्वये वार वेष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी विभूती आच्छादी वन्हीसी तैसेच ज्ञानासी अज्ञान अज्ञानाने आवृत्त ज्ञान केले या गीती भगवंते कथन एतदर्थ होता अज्ञान निरसन स्वभावे ज्ञान प्रकाशे ज्ञान हेतो स्वतः सिद्ध शैवालावृत तोयसे शुद्ध हे शैवाल जो सारील प्रबुद्ध तो जल विशुद्ध लाधेल जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण ते तो सर्वदा प्रकाशमान राहू केतू आड येऊन आमुचे नयन अवरोधिती चंद्र सूर्या नाही बाध हा तो आमुचे दृष्टीस अवरोध तैसे ज्ञान असे निर्बाध स्वयं सिद्ध स्वस्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ती ते ज्ञान वरी पडळ वाढे ते अज्ञान तयाचे निरसन आवश्यक ते पडळ अथवा सारा हस्तकौशल्ये दूर सारा देखणी शक्ती प्रकट करा अज्ञान तिमिरा झाडोनी पहा हे सकल दृश्यजात अनिर्वचनीय माया विजृंभित हीच अनादि अविद्या अव्यक्त अज्ञान विलसित ते हेच
ज्ञान ही वस्तू जाणावयाची नव्हे ती विषय उपदेशाची प्रणिपात परिप्रश्न सेवा हीची गुरुकृपेची साधने विश्वाचे सत्यत्व महाभ्रम हेची ज्ञानावरण तम निरसूनी जावे लागे प्रथम प्रज्ञान ब्रह्म प्रकटे तै संसार बीज जे अज्ञान डोळा पडता गुरुकृपांजन पुढे मायेचे आवरण पुरे ते ज्ञान स्वाभाविक ज्ञान हे तो नव्हे साध्य ते तो आधीच स्वयंसिद्ध हे तो आगम निगम प्रसिद्ध अज्ञान हा विरोध ज्ञानाला देवा भक्ताचे भिन्नपण हेच मूळ अज्ञान विलक्षण तया अज्ञानाचे निरसन होताच पूर्ण ज्ञान उरे दोरापोटी सर्पा जनन हे तो शुद्ध स्वरूपाज्ञान स्वरूप उपदेशे निरसे अज्ञान उरे ते ज्ञान दोराचे कोटी सुवर्णवरी काट काटापोटी लखलखाट परी तो भावया लागी प्रकट हव्यवाटची आवश्यक माया मूळ देह जनन अदृष्टाधीन देहाचे चलन द्वंद्वे सर्व अदृष्टाधीन देहाभिमान अज्ञान म्हणून जे स्वये निरभिमान तयान सुख दुःखाचे भान विरे जै अहंकाराचे स्फुरण तैच अज्ञान निरास स्वस्वरूपाचे अज्ञान तेच मायेचे जन्मस्थान होता गुरुकृपा माया निरसन स्वरूप ज्ञान स्वभावे एका भगवत भक्ती वीण किमर्थ इतर साधनी क्षीण ब्रह्मदेव ही माये अधीन भक्तीच सोडवण तयाही हो का ब्रह्मसदन प्राप्ती भक्ती वाचूनी नाही मुक्ती तेथेही चुकल्या भगवत भक्ती